नमस्कार. HGTV नेटवर्कमध्ये आपलं सरसे स्वागत आहे. सागर, आज आपण शिरूर तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या शिंदोडी गावामध्ये आहे. आणि शिंदोडी गावामध्ये आम्ही आल्यानंतर गावाचा पूर्ण गाव फिरून पाहिल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब हे या गावचे प्रथम नागरिक 15 वर्ष म्हणून काम पाहिलं. त्यांच्या काळामध्ये त्यांनी निर्मल गाव असेल, आदर्श गाव असेल, असे अनेक पुरस्कार गावाला मिळवून दिले. त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया. नमस्कार. आज आपण सर्वांनी या ठिकाणी आमच्या गावाला भेट दिली त्याबद्दल सागर आणि आपल्या सर्वांचं खंडू आपण सर्वांचं आपल्या चॅनलचं मनापासून धन्यवाद देतो. शिंदोडी गावामध्ये 2005 ला सरपंच झालो आणि बिनविरोध सरपंच होऊन 10 वर्ष सरपंच राहिलो आणि 5 वर्ष उपसरपंच. आणि त्या याच्यामध्ये 15 वर्षामध्ये पुनर्वसित गाव असलेलं अनेक गावाला पुरस्कार आणले. मग त्या ठिकाणी निर्मल ग्राम असन, तंटामुक्त असन किंवा आदर्श ग्राम असन, शेती उद्योग ग्राम असन, अनेक पुरस्कार या शिंदोडी गावाला त्या ठिकाणी मिळालेले आहे. आणि काही का होईना खारीचा वाटा त्याच्यामध्ये माझा आहे असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. नाना, तुमचं एवढं गावामध्ये तुम्ही सरपंच, आदर्श सरपंच म्हणून काम पाहत होता, मग तुम्हाला अचानक समाजामध्ये का यावंसं वाटलं, त्याबद्दल काय सांगाल? 2014 ला अनेक महाराष्ट्रामध्ये आपल्या संघटना काम करत होत्या आणि 2014 ला संघटना काम करत असताना आपण पाहायचो की रामोशी बेरड समाजाच्या संघटना आहेत किंवा अनेक नेते त्या याच्यामध्ये होते. मग पवनराव खुमणे असतील, वसंतराव चव्हाण असतील, आदरणीय गस्ती साहेब असतील, अनेक नेते त्याच्यामध्ये होते आणि काही हयात नव्हते असे पण त्याच्यामध्ये होते. आणि ते पाहिल्यानंतर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये वाटायचे की आपले समाज एकत्र आला पाहिजे, आपले नेते एकत्र आले पाहिजे आणि सर्व त्या ठिकाणी एकत्र येण्याचं आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि खास करून या ठिकाणी आता माझ्या संघटनेमध्ये नसलेली व्यक्ती म्हणजे संजय जाधव लोणंदचे त्या ठिकाणी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की बघ, ही सर्व तुम्ही जर याच्यामध्ये जर आला तर त्या ठिकाणी आपण सर्व महाराष्ट्रातले जे नेते मंडळी बाकीचे आहेत त्यांना एकत्र करून आपण काम चालू करू शकतो आणि आपण समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो. आणि नंतर मग आपण अनेक संघटना मग MM असतील किंवा इतर सर्वच महाराष्ट्रातले जेवढ्या संघटना होत्या त्या सर्व संघटना, आप्पासाहेब चव्हाण, परत जाधव सर, अनेक जे काही नेते समाजामध्ये आहेत ते सर्व एकत्र आले आणि एक कृती समिती करायचं ठरलं आणि त्या कृती समितीचे आपण त्या ठिकाणी अध्यक्ष मला केलं. आणि महाराष्ट्रावर आपण दौरा काढायचा त्या ठिकाणी ठरलं की आपण महाराष्ट्रामध्ये जायचं, आपल्या समाजाच्या काय व्यथा आहेत, समाजाची काय अवस्था ही बघायची, पाहायची आणि त्याच्यानंतर आपल्या समाजाचे जे निर्णय आहेत ते घ्यायचे. मग आम्ही सर्वजण मग कोल्हापूर जिल्हा असन, सांगली जिल्हा असन, सातारा जिल्हा असन, अनेक जिल्ह्यांमध्ये आपण गेलो, समाजाची दुरावस्था आपण त्या ठिकाणी पाहिली. आणि मग त्याच्यानंतर एक आम्ही कोर कमिटीची आणि याची मीटिंग घेतल्यानंतर आपलं ठरलं की 2014 ला महाराष्ट्रामध्ये BJP शिवसेनेचं सरकार आहे आणि ज्या मागण्या आत्तापर्यंतच्या आपल्या इथून पाठीमागच्या पवनराव खुमणे आमचे गुरु होते त्यांना पण विचारलं की नेमक्या इथून पाठीमागच्या काळामधल्या आपल्या मागण्या कोणत्या. आणि मग त्याच्यामध्ये लक्षात आलं, त्यांनी सांगितलं की आपण आत्तापर्यंत जेवढी आंदोलनं केली, जेवढ्या मागण्या आपण मांडल्या ते ह्या मागण्या आहेत की पहिली मागणी होती की आरक्षणाची जी मागणी आहे, जे आपण बेडर जे आहेत ते ST मध्ये आहेत आणि आपण EJNT मध्ये आहे, बेरड आणि आपण रामोशी EJNT मध्ये आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत
तर याच्यामुळे आपण त्या मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हे केला आणि मग ती याची मागणी असेल, आपली आरक्षणाची मागणी असेल. दुसरा मुद्दा आपला होता की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पहिले क्रांतीवीर आहेत आणि अनेक क्रांतीवीरांच्या सरकारी जयंती सरकार करतंय पण उमाजी नाईकांची करत नाही. पण त्या ठिकाणी तोही एक मुद्दा आम्ही घेतला. त्यांचा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे, वाचनामध्ये आला पाहिजे. त्यामुळं इतिहासाच्या पुस्तकात त्यांचं नाव यावं, त्यांचं सरकारी जे तिकीट आहे पोस्टाचं ती निघलं पाहिजे. त्यांचं भिवडी या ठिकाणी जे राष्ट्रीय स्मारक आहे ते राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी 5 कोटी रुपये सरकारने त्या ठिकाणी दिलं पाहिजे असं त्या ठिकाणी आपण ते मुद्दा घेतला. त्याच्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जनता आहे, सर्वसामान्य ज्या महिला आहेत, सर्वसामान्य जी मुलं आहेत, तर आर्थिक विकास महामंडळ त्याच्या राजा उमाजी नाईकांच्या नावाने त्या ठिकाणी व्हावं हेही आपण त्याच्यामध्ये मुद्दा घेतला आणि आपण आंदोलनाची भूमिका घेतली. ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस होते त्यावेळेस आपण अनेक मोर्चे केले. मग साताऱ्याचा मोर्चा असन, सोलापूरचा असन, नाशिकचा असन, पुण्याचा असन, कलेक्टर कचेरीवरती मोर्चे केले आणि मंत्रालयावरती आपण आझाद मैदान या ठिकाणी लाखोच्या संख्येने आपण सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि हे मुद्दे आपण त्या ठिकाणी मांडल्यानंतर आपल्याला खास करून आनंद एका गोष्टीचा वाटतो की गेल्या 70 वर्षापासून आपल्याला कोणतं शिष्टमंडळ आपल्याला वेळ दिला नाही, कोणत्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या समाजाला कोणत्या जो बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या कधी मांडता आल्या नाहीत आणि जी व्यक्ती त्या ठिकाणी बसलेली होती ते मुख्यमंत्री देवेंद्रजी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण अनेक मागण्या त्या ठिकाणी या मांडल्या आणि त्या मागण्यांवरती ते त्यांचं उत्तर पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आलं आणि परत त्या ठिकाणी आपण ते आंदोलन केल्यानंतर आपल्या 7 दिवसामध्येच आपल्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती झाली. प्रत्येक पोलीस स्टेशन असन, मंत्रालय असन, शासकीय निमशासकीय जेवढे कार्यालय असतात या सर्व कार्यालयांमध्ये, ग्रामपंचायत असेल या सर्व कार्यालयामध्ये 7 दिवसामध्ये जयंती साजरी झाली. GR निघाला. हा एक मुद्दा आपला पूर्ण झाला. उमाजी नाईकांच्या सरकारी जयंतीला म्हणजे स्वातंत्र्य काळानंतर 75 वर्ष त्या ठिकाणी 70 वर्ष त्या ठिकाणी लागले सरकारी जयंती होण्याकरता. त्यांचा आता सरकारी जयंती होती, त्यांचा धडा ज्या 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये धडा आलेला आहे, त्यांचं पोस्टाचं तिकीट आता आलेलं आहे, त्यांचं राष्ट्रीय स्मारकाला जी 5 कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्याला सांगितले होते तर राष्ट्रीय स्मारकाला 5 कोटी रुपये त्या ठिकाणी आले. पण त्याच्यामध्ये बापटसाहेब असतील, आपल्याला सर्वात जादा त्या ठिकाणी आपले मुद्दे जे मांडले बापटसाहेब असतील किंवा बाबुराव पाचरणे साहेब असतील यांनी सर्वांनी त्या ठिकाणी मुद्दे मांडून त्या ठिकाणी आपल्या ह्या सर्व मागण्यांकरता देवेंद्रजींना त्या ठिकाणी पॉझिटिव्ह निर्णय घेण्यास त्या ठिकाणी आपल्याला भाग पाडले. ते दोघांचे आज दोघं पण हयात नाहीयेत. त्या ठिकाणी त्यांना खरोखर रामोशी समाज आयुष्यभर विसरू शकत नाही अशी ती 2 व्यक्ती होती आणि त्याच्यानंतर आपण अनेक मागण्या त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून नेल्या आणि ह्या सर्व आपल्याला आता ज्या मागण्या सांगितल्या ह्या बऱ्यापैकी पूर्ण झाल्या. स्मारकाचा विषय वारंवार आता महाराष्ट्रामध्ये निघत आहे की स्मारकाला 5 कोटी रुपये घोषणा केली ती आणि ती झालं नाही. राष्ट्रीय स्मारक होण्याकरता, राष्ट्रीय स्मारक बनवण्याकरता किमान त्या ठिकाणी 10 एकर जमीन लागते. जर 40 गुंठे किंवा 41 गुंठे किंवा 50 गुंठे आपली जर जागा असेल तर त्या ठिकाणी फक्त एक पुतळा आणि गार्डन त्या ठिकाणी होऊ शकतं, त्या ठिकाणी स्मारक होऊ शकत नाही. त्या ठिकाणी आपण पाहिलं की मग कंपाऊंडला 60-70 लाख रुपये गेले. साबळे साहेबांच्या निधीतून काय पैसे आले, त्या ठिकाणी ती पाठीमागची जी बिल्डिंग आहे ती उभी राहिली. त्याच्यामध्ये आता राष्ट्रीय स्मारक जर करायचं म्हणलं तर ही सर्व तोडून त्याच्यामध्ये आपल्याला करावं लागत होतं आणि तरी ती आपल्याला भागत नव्हतं. कारण आपल्याला राष्ट्रीय स्मारक करण्याकरता 10 एकर का लागते हे पण आत्ताच आपल्याला हे करतो की त्या ठिकाणी 5 कोटी नाही 1 कोटी सुद्धा रुपयामध्ये 1 कोटी रुपये दिले असते, आपल्याला 2 कोटी दिले असते तरी तिथं बसले नसते, आपल्याला काम करता आलं नसते. कारण ती जागा कमी आहे आणि जर आपण ती जर खर्च करून राष्ट्रीय स्मारक आपण त्या ठिकाणी म्हणलं असतं, राष्ट्रीय स्मारक ते आहेच पण आपल्याला नव्हतं ना भविष्य आपल्या 10 पिढ्या 50 पिढ्या ज्यावेळेस आपल्या जाणार आहेत
त्यावेळेस त्या ठिकाणी गेल्यानंतर ती राष्ट्रीय स्मारक जे होणार आहे, अनेक राष्ट्रीय स्मारक मी जाऊन स्वतः पाहिली, तसंच माझ्या राजाचंही राष्ट्रीय स्मारक व्हावं हे माझा मानस आहे. 10 एकर जमीन आपण सरकारकडे मागणी केली आणि 10 एकर जमीन द्यायची पण देवेंद्रजींनी कबूल केली. पाठीमागच्या 1-2 महिन्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी आपल्या 10 एकराच्या जमिनीच्या याच्यावरती त्या ठिकाणी सही त्यांची झाली. अनेक मागण्या म्हणजे ज्या ज्या मागण्या आपल्याला सांगितल्या ह्या पूर्ण झाल्या, पण अनेक मागण्या आपल्या प्रलंबित त्याच्यामध्ये आहे. ते प्रलंबित असणाऱ्या मागण्या आपल्या ह्या आहेत की आता आरक्षणाचा मुद्दा जो आहे, तर आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा आरक्षणाचा आपलाच नाही, अनेक समाजाचा मुद्दा आहे. आपण आता पाहिलं असेल की परवा आपण मुंबईला आपण बरोबर होता त्या ठिकाणी गस्ती साहेब आपण त्या ठिकाणी बोलून त्यांच्याकडे अभ्यास त्यांचा आहे, त्याच्यावरती काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी मांडणी केली व्यवस्थित आणि त्या ठिकाणी आपण देवेंद्रजींच्या बंगल्यावरती आपलं शिष्टमंडळ गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी ते दिलेला आहे. आरक्षणाचा मुद्दा आपला प्रलंबित आहे, पण तो पुटअप होत चाललेला आहे बऱ्यापैकी. बाकीच्यांचं झालं की आपलं सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामध्ये आरक्षणचा मुद्दा हा जोर लावण्याकरता आपण याच्याकरता हे करत नाही की धनगर समाज, इतर समाज अनेक रोडवर उतरलेले आहेत आणि धनगर समाजाचं जर काम जर झालं तर धनगरांचं आणि आपलं जी काय म्हणजे हे आहे की धनगड आणि धनगरांचं जे चालू आहे तसंच रामोशी आणि बेडर चालू आहे, तर त्याच्यावरती आपलं सुद्धा काम होऊ शकतं आणि त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने गस्ती साहेब आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी काम करतात. आपण काही कुणी काळजी करायचे काय कारण नाही. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ह्या सर्व मागण्या आता मी सांगितल्या, ह्या सर्व मागण्या आपल्या पूर्ण झाल्या. आपल्या पेंडिंग असलेल्या मागण्या ज्या आहेत, राष्ट्रीय स्मारकाकरता 10 एकर जमीन देणं, त्याच्यावरती त्यांची सही झाली, कलेक्टर खाली आलेले आहे. पण त्याच्यामध्ये टाइम लागण्याचं कारण असं आहे की 10 एकर जमीन जर त्या ठिकाणी फॉरेस्ट जमीन आहे, जर फॉरेस्टची जमीन जर आपल्याला 10 एकर जर दिली तर महसूलला परत फॉरेस्टवाल्यांना 10 एकर जमीन द्यावं लागते. त्यामुळं थोडा त्याच्यामध्ये टाइम लागतोय, पण ती देवेंद्रजींनी तो विषय हातामध्ये घेतलेला आहे. ते काम होणार आहे आणि 100% होणार आहे, काही काळजी करायची काही कारण नाही. दुसरा मुद्दा आहे की आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या चित्रपटाचा विषय, त्याच्यावरती ही सही झालेली आहे. पण माझा स्वतःचा अट्टहास असा आहे की आपल्या राजाचं जर चित्रपट झाला तर तो चित्रपट असा व्हावा ना भूतो ना भविष्य. त्या ठिकाणी चित्रपट असा झाला पाहिजे की अनेक त्या ठिकाणी 5 कोटी 10 कोटी असं न होता 100 कोटी रुपये त्याच्यावरती खर्च झाला पाहिजे. ते अनेक त्या कॅपेबलचे जे डायरेक्टर आहेत, त्या कॅपेबलचे प्रोड्युसर आहेत, त्यांच्याकडे ती रिकमेंड झालं पाहिजे. आणि मी अट्टहास मी केला देवेंद्रजींक आणि त्या ठिकाणी आपण त्यांनी भन्साली म्हणून आहेत जे पेशव्यांचा जो चित्रपट केला, परत अनेक 2-3 हे आहेत त्याच्यावरती रिकमेंड केलेलं आहे, त्यांनी सही केलेली आहे आणि ती त्या खात्याला पाठवून त्याच्यावरती काम चालू आहे. दुसरा आपला जो मुद्दा आहे की आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचं जी महामंडळ झालेलं आहे. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आर्थिक विकास जी महामंडळ झालंय पण खाली लोकांना त्याचा फायदा होत नाही. आता त्याचा विषय असा आहे की आर्थिक विकास महामंडळी होणं गरजेचं होतं. याच्याकरता अनेक जे महाराष्ट्रामध्ये जाती आहेत ह्या म्हणजे पार धरपडून मरायला लागल्या, पण कुणाला त्या ठिकाणी महामंडळ दिलं नाही. आपण महामंडळाची मागणी केली त्यावेळेस गोपीचंद पडळकर साहेबांना ही ज्यावेळेस सांगितलं तर त्यांचं म्हणणं आलं की आपल्याला नाना फक्त रामोशी समाजाचीच मागणी नाही, आपण अनेक 4-5 जे हे आहेत मग त्या ठिकाणी नाभिक असन, लिंगायत असन, वडरी समाज असन, ह्या सर्वांची मागणी त्या ठिकाणी केली आणि देवेंद्रजींनी त्या मागण्या पूर्ण करून महामंडळ स्थापन झालं. महामंडळ स्थापन होऊन त्याचा GR आला, त्याच्यात निकष ठरले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता महामंडळाचे जे वाटप आहे ती वाटप चालू झाली. त्याच्यामध्ये 1 लाखाचं कर्ज आपल्याला 1 लाखाचं त्या ठिकाणी आपल्याला कर्ज मिळतंय, 10 लाखाचं कर्ज मिळतंय, 20 लाखाचं आपल्याला कर्ज मिळतंय आणि 50 लाखाचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळतंय. ज्याच्या त्याच्या कॅपेबल ज्याच्या त्याच्या पद्धतीने ती मिळत आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की 5 लाखाचं जर कर्ज आपल्याला जर काढायचं असेल तर ती 5 लाखाचं कर्ज आपल्याला काढण्याकरता
जे महामंडळ 25% आणि 75% बँक असं त्याचं हे आहे. तर आणि 10 लाखाचं तसंच आहे, 20 लाखाचं तसंच आहे, 50 लाखाचं तसंच आहे. 1 लाखाचं जे कर्ज आहे ते 1 लाखाचं थेट कर्ज आहे. आणि थेट याच्याकरता आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या आपण म्हणजे त्या ठिकाणी मागणी अशा पद्धतीने केली ती की महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या भगिनी आहेत की दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करावं लागतं त्यांना, तर अशा जर 10 महिला एकत्र आल्या आणि 1-1 लाख रुपये जर त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मिळालं आणि त्या 10 महिला एकत्र येऊन जर एक बिझनेस स्थापन केला तर त्या ठिकाणी आपल्या अजून 10-20 महिला त्या ठिकाणी कामाला त्या राहू शकतात आणि स्वतःच्या याच्यावरती ती त्या ठिकाणी हे होऊ शकतं. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की महामंडळामध्ये जे बाकीचं जे होतं त्या बऱ्यापैकी आपल्याला आता अडचणी काय येणार नाहीत. आता त्याच्यात काय झालेलं आहे की आपलं महामंडळ झालं, काहींना माहीतच नाही, आपण काही चौकशीच करत नाही. आपल्याला काही ठिकाणी जे हे आहे काही महामंडळामध्ये आपल्या ज्या त्रुटी आहेत किंवा याच्यावरती काही लोक बोट ठेवतात. त्यामुळे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की महामंडळाचे जे निकष आहे हे निकष आपण आता 3-4 दिवसापूर्वी आपण ते सर्व दिलेलं आहे. या टेंभुर्णी या ठिकाणी साहेब येणार होते पण कॅबिनेट मीटिंग असल्यामुळं त्या ठिकाणी ते येऊ शकले नाहीत, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ती माहिती मिळाली नाही. पण आम्ही काल जाऊन त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब आम्ही जाऊन त्याच्यामध्ये जे निकष होते, जी 1 लाखाच्या कर्जाला जे निकष होते ते निकष बऱ्यापैकी कमी करतोय, बाकीच्या याच्यामध्ये पण बऱ्यापैकी कमी करतोय. आणि जे निधीचा जो विषय आहे तो निधी सुद्धा आपण त्या ठिकाणी वाढून आपल्याला मिळतोय. आपण 500 कोटी रुपयाची मागणी केली, ती 500 कोटीच्या याच्यावरती त्या ठिकाणी आपल्याला सही त्या ठिकाणी देवेंद्रजींची झालेली आहे आणि ते निधी आपल्याला मिळणार आहे. पण आपल्याला आता 5 कोटी निधी आलेला तो आपल्याच्याने संपत नाही, तर आपण 500 कोटी मागून त्या ठिकाणी ते सरकारचं पैसे आहे, ते पैसे जास्त दिवस राहत नाही, ते परत जाऊ शकतात. त्याच्यामध्ये हे जे दिले जसं महामंडळाचे जे निकषाच्या विषय आपले पूर्ण झाले आणि महामंडळाचं जे आता 500 कोटीचा जो विषय होता तो पण आपल्याला आता सही झालेले आहे आणि ती आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला ते पैसे मिळणार आहे. अनेक आपल्या ज्या हे आहेत मग त्याच्यामध्ये उमाजी नायकांचं चित्रपट असेल किंवा ज्या ज्या पेंटिंग गोष्टी आहेत, ज्या पेंडिंग राहिलेल्या आहेत त्या होणार आहेत. काही कुणी काळजी करायची काही कारण नाही. आपण या ठिकाणी पाठीमागच्या आठवड्यामध्ये मी एक बातमी पाहिली किंवा काही ग्रुपवरती चर्चा त्या ठिकाणी करतोय आपण. आपल्या 8 ते 9 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. ज्या मागण्या आपल्या पूर्वजांनी ज्या आज हयात नाहीत आपल्यामध्ये, त्यांनी जे बऱ्यापैकी काहींनी करून आज त्या ठिकाणी जे काही केलेलं आहे त्यांनी कष्ट करून आज काही पाहत आहेत की ह्या कशा गोष्टी चाललेल्या आहेत. सगळ्यांना खूप अतिशय आनंद आहे. पण काही लोक अशी पण आहेत की आपल्याला कुठंतरी बाबा चुकीत धरायचं किंवा काही चुकीत काढायचं असं पण काही ठिकाणी चालू आहे. त्यामुळं अशा गोष्टींकरता मी या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की आपल्याला ज्या ज्या मागण्या आपण मांडल्या होत्या मग त्या गोष्टी जेवढ्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत त्याचे पुराव्यासकट आपल्याला माहिती आहे आणि जे जे आपल्याला माहीत नाही त्याचे पुरावे सुद्धा आपण जर म्हणलं की बाबा ही देवेंद्रजींचं त्याच्यावर सही झाली असं नसन, जर आपण जर हे केलं तर आपण ती सुद्धा आपल्याला त्याची माहिती देऊ शकतो. फक्त ती आपली माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचू नका, ती तेवढीच माझी विनंती आहे की त्या गोष्टी ज्या आहेत त्या झाल्या नाही पाहिजेत. आणि आता जी समाजामध्ये जे एक संभ्रम निर्माण करण्याचा जे प्रयत्न चाललेला आहे की आपल्याला मी बातमी वाचली की परवा जे बीजेपी सरकार आहे, भारतीय जनता पार्टी आहे, ह्या भारतीय जनता पार्टीने आपल्यावरती अन्याय केलेला आहे. आपल्याला मला वाटतंय काय बातमीचं हेडिंग होतं ती आपल्या म्हणजे रामोशी समाजावर, रामोशी बेडर समाजाला भारतीय जनता पार्टीने फसवलं म्हणजे फसवणूक केलेली आहे. भारतीय जनता पार्टीने रामोशी बेडर समाजाची फसवणूक केलेली आहे. तर आता मी ह्या ठिकाणी आपल्याला सांगतो की फसवणूक कशाला म्हणतात. गेल्या स्वातंत्र्य काळानंतर 75 वर्ष
आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आपल्या कुणीही आपल्याला जवळ केलं नाही, आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या. यांच्या का आपण किमान आरक्षणाचे मुद्दा जर सोडला तर मला वाटत नाही आपले कोणते मुद्दे राहिलेले आहेत. इतर मुद्द्यांवरती, आपल्या अनेक मुद्द्यांवरती आता आपलं काम चालू आहे. आपल्याला ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या म्हणजे 500 कोटीचा निधी असन महामंडळाकरता, त्याचे निकष असतील किंवा चित्रपटाचा विषय असन किंवा राष्ट्रीय स्मारकाचा विषय असन, हे सर्व विषय चालू आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जे आपले प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण मुलांमुलींकरता शाळेचं वसतिगृह पाहिजे, त्या ठिकाणी आपण जिल्हा पातळीवरती आपण ती मागत आहे. ट्रेनिंग सेंटर आपण मागत आहे. त्याच्यामध्ये UPSC MPSC करणाऱ्या मुलामुलींकरता आपण पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपण त्यांची राहण्याची सोय, त्यांची खाण्याची सोय, त्यांच्या अभ्यासाची सोय सरकारने करावी अशी त्याच्यामध्ये आपली मागणी आहे. अनेक मागण्या आपण त्या ठिकाणी घेऊन सरकार समोर जातोय आणि आपण ती पूर्णही करून घेतोय. मी खास करून फसवणूक ज्यांनी केली त्या ह्या महाराष्ट्रातले, ह्या भारतातले काँग्रेस सरकारचा काळ असन किंवा राष्ट्रवादीचा काळ असन किंवा अनेक जेवढे सरकार आले आणि गेले, यांनी आपल्याला कुठेही न्याय दिला नाही, आपल्या समाजाला कुठेही केलं नाही. फसवणूक त्यांनी आपली केली. आणि जर ज्यांनी आपल्याला दिलं, ज्यांनी आपल्याला ओळख दिली, ज्यांनी आपल्या राजाला ओळख दिली, ज्यांनी राजाला आज जयंती साजरी केली, ते आपल्याला जेवढं काय एवढं जे दिलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्या समोर आहेत. मी म्हणतो काही का व्हायना मिळालं, काही का व्हायना दिलं, ठीक आहे, तुमच्या याच्याप्रमाणे जे द्यायला पाहिजे होते नसन दिलं, पण काळजी करू नका ना. दौलत शितोळे, जय मल्हार क्रांती संघटना, जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्रामध्ये जीवाचं रान करतात. हजारोच्या संख्येने लोक जमा करून त्यांचे दुःख ऐकतात. हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणचे आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्याकडून कामं करून घेतात. ह्या सर्व गोष्टी होत आहे, आपण काळजी करू नका. आपल्याला फक्त एक माझी विनंती आहे की आपल्या ह्या वागण्यामुळं किंवा हे जे आपण बाबा जे करतोय त्याच्याकरता जर आपण असं जर बोलत असेल तर त्याचा एक संभ्रम निर्माण होतो आणि त्या ठिकाणी आपल्या मेसेज आपला जो मेसेज आहे तो ह्यो बातम्या असते किंवा आपले विरोधक त्या ठिकाणी मग संघाच्या लोकांना असन किंवा BJPच्या काही लोकांना असन त्या ठिकाणी पाठवून देतात आणि मग आमच्यासारख्या एका कार्यकर्त्याला त्याची विचारणा होते की आम्ही जर एवढं करून जर त्या ठिकाणी जर आपण सांगत आपले काही लोक म्हणत असतील की बाबा आमची फसवणूक केली तर मग आम्ही नेमकं करायचं काय. तर त्या ठिकाणी आपल्या पदरात जे पडलेलं आहे आणि जे पडणार आहे त्याच्यावरती आपल्याला खूप मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे ज्याला त्याला लोकशाही आहे, ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे, आपण काय करायचं काय नाही करायचं याच्यावरती आपण राजकीय दृष्ट्या जाऊ शकता. आपण त्या ठिकाणी अनेक कोणत्या काही गोष्टी करू शकता, पण समाजाच्या निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या BJP सरकारने डोक्यात घेतलेल्या आहेत. समाजाच्या हिताकरता ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे समाजाला भारतीय जनता पार्टी असेल किंवा ही सरकार असेल त्यांनी डोक्यावर घेतलेला आहे. समाज आत्ता सध्या रामोशी समाज पायापाशी कुणी येऊन दिला नव्हता, त्या ठिकाणी आपण त्यांच्या हृदयामध्ये जाऊन बसलेलो आहे. मी खास करून या ठिकाणी सांगन की आत्ता मागच्या आठवड्यामध्ये 125 कार्यकर्त्यांची मीटिंग आदरणीय देवेंद्रजींच्या बंगल्यावरती सागर बंगला या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी दिल्लीचे अनेक मंत्री त्या ठिकाणी होते. आपलं सर्व घटना आपल्या सर्व त्या ठिकाणी आपण जे मान्य केले सगळं त्यांनी ऐकून घेतलं. सागर बंगल्यामध्ये माझ्या समाज बांधवांची जी सेवा झाली त्या ठिकाणी सर्वांना जेवण, सर्वांची त्या ठिकाणी बाकीच्यांचं सर्वांचं मान सन्मान त्या ठिकाणी एवढा करण्यात आला. अतिशय आनंद वाटला की रामोशी बेडर समाजाचे सर्व माझे नेते, सर्व माझ्या माता भगिनी, सर्व माझे कार्यकर्ते जय मल्हार क्रांती संघटनेवर रामोशी समाजाला एवढा मोठा मान सागर बंगल्यात जो आज किंग मानला जातो महाराष्ट्राचा, जो बोलन तो केला जातो असं देवेंद्र फडणवीस त्यांच्या हृदयामध्ये म्हणजे त्यांच्या बंगल्यामध्ये आपण मीटिंग केली आणि मान सन्मान मिळवला. मित्रांनो, इथून पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला एखाद्या गावातला आमदार 2 तास 2.5 तास बाहेर बसून ठेवायचा, ते आपल्याला चालत होतं.
आपल्याला एकही आपली कोणती मागणी नव्हती होती, ती आपल्याला चालत होती. आता सर्व मागण्या आपल्या पूर्ण झाल्यात. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व मागण्या पूर्ण करू. ज्यावेळेस आपल्याला मी सांगितलं होतं, खंडोबाच्या भंडारा उचलून सांगितलं होतं जेजुरी या ठिकाणी, की आपण काळजी करू नका. काहींना वाटत होतं की दौलत नाना शितोळे 6 महिन्यात घरी बसन, काहींना वाटत होतं 1 वर्षात घरी बसन. पण आपण काळजी करू नका. आपण 2014 पासून हा प्रवास चालू केला. आपण 50% का होईना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न माझ्या समाजाला मी केलेला आहे. आणि ती पण मोठ्या ताकदीने केलेला आहे, इमानदारीने केलेला आहे, इज्जतीने केलेला आहे. त्यामुळं माझ्या समाजाला कुठेही खाली बघायला लावतील किंवा माझ्या समाजाला कुठं ही होईल याचं कुठंच आपण त्याचा हे केलेलं नाही. आपल्या समाजाची उंचीच वाढवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये मग जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील किंवा आमदारकी असन किंवा जिल्हा नियोजन कमिटी असतील, अनेक ठिकाणी आपले समाजातले बांधव त्या ठिकाणी आपण जाणार आहे. पण आपल्याला कुठं ना कुठं एकतर्फी काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी प्रत्येक भाषणामध्ये मी सांगत असतो की रामोशी समाजाची जात इमानदार मानल्या जाते, दिलेल्या शब्दाला जागणारी जात मानल्या जाते. आणि जर आपल्याला काही का व्हायना देऊन जे पूर्वजांनी जे पहिले जे होते, म्हणजे पहिले जे पक्ष होते, पहिले जे राजकारणी होते, त्यांनी आपल्याला उभं सुद्धा दारात केलं नाही. आपल्याकरता कुणीच काय केलं नाही. त्या भिवडीसारख्या ठिकाणी जर एकही आमदार त्या ठिकाणी कुणी येत नव्हता आणि त्या ठिकाणी आपल्या राजाला मानवंदना देत. आज त्या ठिकाणी मुख्यमंत्री दरवर्षी येतात. त्या ठिकाणी एवढा मोठा सन्मान रामोशांना मिळालाय. तरी सुद्धा आपण काही का होईना लोक आपले आरडतात, ओरडतात. ठीक आहे, तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला काहीतरी त्या ठिकाणी आमच्या चुक्या काढायच्याच असतील तर तुम्हाला तुमच्या तोंडाला कोणी हात लावणार नाही. तुम्ही समाज बांधव आहेत, तुम्ही समाजातली व्यक्ती आहे. आपण त्या ठिकाणी मांडू शकता, करू शकता. पण समाजाला जी देतंय, समाजाकरता जी करतंय, तर ती जी आहेत त्याच्याकरता आपण जर बोललो, ज्यांनी दिलं त्यांच्याकरता जर आपण बोललो, तर ती सुद्धा आकाडता हात त्या ठिकाणी घेऊ शकतात आणि आपल्याला काही देऊ शकत नाही. अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे. मित्रांनो, आपण पाहिलं की पाठीमागच्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये जय मल्हार क्रांती संघटना आपण घटक पक्षामध्ये सामील झालो. घटक पक्षामध्ये आपण सामील जातो, त्यांच्या लाईनीला बसलो. त्यांच्या खुर्चीच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या शेजारी आपल्याला स्थान त्या ठिकाणी दिलं. आपले फोटो त्या ठिकाणी आले, उमाजी नाईकांचे फोटो त्या ठिकाणी आले. एवढा मोठा मानसन्मान देणारी एकमेव पार्टी भारतीय जनता पार्टी आहे. आणि जर ह्याच पार्टीला आपल्यातलीच काही लोक जर हे करत असतात, तर त्या काही लोकांमुळं आपली खूप मोठी नुकसान होऊ शकते. तर त्या लोकांनाही माझे हात जोडून विनंती या ठिकाणी आहे की दौलत शितोळे आणि दौलत शितोळ्याचे जे काय तुम्ही समजा दौलत शितोळ्याने तुमचा बांध रेटला असेल किंवा दौलत शितोळ्याने तुमचं काय वाईट केलं असेल, तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. पण समाजाला घेऊन काय पडू नका. समाजाचं आज खूप चांगलं एक टेम्पो चालू आहे आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सर्व काही मिळणार आहे. मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं की ज्या ज्या गोष्टी आपण मांडल्या त्या गोष्टी आपण पूर्ण केलेल्या आहेत. येणाऱ्या गोष्टी सुद्धा आपण पूर्ण करणार आहे. तेवढी दानत जय मल्हार क्रांती संघटनेचे आहेत, तेवढे ताकदीचे माझे कार्यकर्ते, माझे नेते सर्व आहेत. त्यामुळं आपण 1% काळजी करू नका. ज्यांना वाटत असेल की आपण काही केलं नाही किंवा आपण हे केलं नाही, ह्या गोष्टी सर्व आपल्या समोर आहेत. आपण काय केलं किंवा काय नाही केलं आपल्याला जर पाहायचं असेल किंवा आपल्याला माहीत नसेल तर आपलं ते अज्ञान आहे. आपण जर डोळे झाकूनच सगळ्या गोष्टी जर पाहत असताल तर मग आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. पण आपण नक्कीच डोळे उघडे करून सर्वांनी पहा. ह्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत, ह्या गोष्टी आपल्या होणार आहेत. मी ते बऱ्याचशा ज्या गोष्टी आपल्या होणार आहेत त्या टाकणार नव्हतो, पण 100% आपण पत्रकारांच्या माध्यमातून आपण ती टाकू आणि आपण ती वाचून त्या पोस्ट डिलीट करा. कारण त्याच्यावरती आपलं काम चालू आहे. आपलं काही सर्वच काम असंही नाही, थोडं गनिमीने पण आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. तर त्यामुळं आपल्याला त्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी एवढंच सांगेन की आपल्याला ज्यांनी न्याय दिला, आपण भारतीय जनता पार्टीला पहिल्यापासून मानलं, आपल्याला त्यांनीच न्याय दिला. इथून पुढच्या काळामध्ये तीच न्याय देणार आहेत. आपल्यातले आमदार होतील, आपल्यातले खासदार होतील. 1 आमदार नाही, 4 आमदार आपल्यातले होऊ शकतात, 2 खासदार आपल्यातले होऊ शकतात. प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आपले होऊ शकतात. अनेक कमिट्यांवरती आपली लोक जाऊ शकतात. फक्त ताकदीने
आणि इमानदारीने आपण जशी आपली जात आहे, जशा जातीला आपल्या एक प्रेझेंट केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आपल्या पूर्वजांनी की आम्ही इमानदार आहोत, तर ज्यांनी दिलं त्याचं फक्त गुणगान गा, एवढंच आपण करा. येणाऱ्या काळामध्ये जशी मी घोषणा केली ती स्टार्टला, त्या पद्धतीने बऱ्याच काय झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा 100% आपल्या सेवेकरता सर्व जय मल्हार क्रांती संघटना कधी अर्ध्या रात्रीला उभी आहे, ती होणारच आहे. कोणत्याही गोष्टीत आपण 1% काळजी करू नका. आपल्याला ज्या गोष्टी आहेत आपल्या पुढं आपल्याला करता ज्यांनी केलं त्यांच्याकरता फक्त आपण आता इथून पुढच्या काळामध्ये काम करा. आपण इमानदार कसे आहोत, ज्यांनी आपल्याकरता केले त्यांच्याकरता आपण पुढं जा आणि भारतीय जनता पार्टी हीच आपली खरी आपल्या रक्तामासातली पार्टी आहे. देवेंद्र फडणवीस हीच व्यक्ती जी आहे ती रामोशी समाज त्यांच्या हृदयात बसलेला आहे. त्याच्यामुळे तीच व्यक्ती आपल्याला न्याय मिळवून देऊ शकते. आदरणीय देवेंद्रजी त्यांच्यावरती आपला विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकार त्यांचं येणार आहे. देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राचे परत होणार आहेत आणि ते मुख्यमंत्री होण्याकरता महाराष्ट्रातल्या रामोशी बेडर समाजाने ताकदीने त्यांच्या पाठीमागं उभं राहावं असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सांगतो. नाना, रामोशी बेडर समाजाच्या वतीने अशी एक मागणी पुढे येत आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जे रामोशी समाजाच्या हृदयस्थानी आहेत, त्यांनी आणि बहुजनांचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब या दोघांच्यावरती अतिशय फडणवीस साहेबांचा विश्वास आहे आणि तुमच्यावरती अतिशय विश्वास आहे. तर तुम्ही समाजाच्या वतीने अशी मागणी जोर धरत आहे की तुम्हाला विधान परिषद किंवा महामंडळाचा अध्यक्ष मिळू शकतं का? त्याबद्दल काय सांगताय? नाही, याच्यामध्ये आपण मागणी केलेली नाहीये. आपल्या समाजाकरता महामंडळ होणं हेच मोठी बाब आपल्याकरता आहे. एकच पुढं आपल्या समोर आहे की ह्या महामंडळाचे निकष कसे कमी होत्या आणि ते माझ्या गोरगरीब जनतेला त्याच्यातून फायदा कसा होईल. राहिला विषय त्याच्यावरती कमिटी असन किंवा त्या ठिकाणी महामंडळाचा अध्यक्ष असन, तर त्यावरती ते आदरणीय देवेंद्रजी जे ठरवते ते गोष्टी होऊ शकतात. पण त्याच्यामध्ये आपण कुठेही मागणी केलेली नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही याच्यातच खुश आहे की आमच्या समाजाकरता एवढं मोठं गिफ्ट आम्हाला तुम्ही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण कसं पैसे ज्यादा वाढतील याच्यावरच आपलं ज्यादा लक्ष त्याच्यावरती आहे की ज्यादा पैसे त्याच्यामध्ये येऊन आपल्या समाजापर्यंत ते जाणं गरजेचं आहे. याच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून एक विषय राहून गेला की महामंडळाचा फायदा घेण्यासाठी आपण गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आपण सांगतोय की बचत गट करा, त्या ठिकाणी जातीचे दाखले काढा, कारण हे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ होणार आहे, झालेलं आहे. तर त्याच्याकरता जातीचा दाखला महत्वाचा आहे. तर आपल्या माध्यमातून महाराष्ट्रभर मी हे आवाहन करतो की आता वेळ गेलेली नाही. आपण प्रत्येक ठिकाणी कॅम्प लावा, आपण प्रयत्न करा. जो प्रयत्न करील त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळू शकतो. महामंडळाचा जातीचा दाखला हा खूप महत्वाचा आहे. ज्याच्याक समजा पुरावा नसेल अशाही व्यक्तीचं त्या ठिकाणी आपण दाखला काढण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला या ठिकाणी आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी कॅम्प लावण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं आपण दौंड या ठिकाणी आपण राहुल दादा कुल आमदार यांना सांगून त्या ठिकाणी आपण हे घेतलं, कॅम्प घेतला आणि 900 उमेदवारांचे 900 जणांचे त्या ठिकाणी फॉर्म आले की आमच्याकडे पुरावा नाही आणि त्या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा प्रांत असतील त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जातीचे दाखले यांना उपलब्ध करून देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर ती 100% होणार आहे. पण आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जातीचा दाखला असल्याशिवाय ह्या महामंडळातला लाभ मिळणार नाही. खास करून सर्वसामान्य माता भगिनी ज्या माझ्या आहेत त्या माता भगिनींना या ठिकाणी विनंती करतो की ₹1,00,000 जे आहे, ₹1,00,000 थेट जे कर्ज आहे ते आपल्याला मिळू शकतं आणि त्याच्यावरती आर्थिक निकष जे लादलेले आहेत ते काढून आपण ते थोड्या दिवसामध्ये 8 दिवसामध्येच आपल्याला त्याचा निर्णय सर्व आपल्या समोर येईल आणि त्या ठिकाणी हे होईल. परवाची एक मी मागणी किंवा हे पाहिले की बऱ्याच एक नोट्स त्याच्यामध्ये आलती आणि अनेक संस्थांना अनेक महापुरुषांची नावं त्या ठिकाणी दिली आणि त्याच्यावरती अनेक आपल्या लोकांची चर्चा काही ग्रुपला चालली होती. त्याचं काही लोकांनी मला काय पाठवलं त्याच्यामध्ये. तर त्यांनाही या ठिकाणी सांगतो की आपल्याला
आपण नुसतं व्हॉट्सअपवरती मेसेज करून किंवा व्हॉट्सअपवरती टाकून त्याच्यावरती काय होत नसतं. जर आपल्याला ती करायचं असेल तर त्याच्याकरता आपण काही अर्ज द्यावा लागतील, काही त्याच्यामध्ये मंत्र्यांना भेटावं लागतील, काही त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. व्हॉट्सअपवरती आपण चर्चा करून ह्या गोष्टी होत नसतात. त्याच्यामुळे आपण इथून पुढच्या काळामध्ये ती पण आपण काळजी करू नका की परवाच दिवशी जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत लोढा साहेब यांना आम्ही भेटणार आहे आणि त्या ठिकाणी भेटून बिवडी या ठिकाणी ITI कॉलेज जे आहे त्या कॉलेजला उमाजी नाईकांचं नाव द्यावं आणि याच्यामध्ये इटामध्ये जे भैरजी नाईकांचं त्या ठिकाणी त्या कॉलेजला भैरजी नाईकांचं नाव द्यावं. ह्या अशा गोष्टी बऱ्यापैकी आपण काही त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये 8 दिवसाच्या आतमध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर असणार आहेत. फक्त एक करा की असं का व्हायना काय का व्हायना मांडा. ज्या ज्या गोष्टी मी असं या ठिकाणी सांगतो की मी नेता म्हणून आपला समाजाचा नाही, ज्या ज्या व्यक्तींना काही वाटत असेल की बा त्या ठिकाणी ही गोष्ट यांनी केली पाहिजे तर आपण त्या ठिकाणी सुधीर असन किंवा माझे सर्व कार्यकर्ते असतील, जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील, कुणाला का व्हायना त्याचं काय कुणाचं म्हणणं आहे ती मांडून त्या ठिकाणी आपण हे करावं. आपलं जी मागणी आहेत किंवा आपल्या चव्हाट्यावरती आणून लोकांना त्याचा तमाशा दाखवण्यापेक्षा त्याच्यावरती आपण 100% मार्ग काढू. आपण काही काळजी करू नका. ज्या ज्या गोष्टी आपण मांडतात त्या गोष्टी सर्व पूर्ण करण्याचं जय मल्हार क्रांती संघटना आपल्याला या ठिकाणी शब्द देते. नाना, बानुरगड या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी आजपर्यंत कुठल्याही नेत्यांनी त्या बानुरगडावरती लक्ष दिलं नव्हतं, पण पडळकर साहेबांनी निधी टाकला, त्याबद्दल काय सांगा? बानुरगड या ठिकाणी जे भैरजी नाईकांचं स्मारक आहे त्यामध्ये बऱ्यापैकी स्टार्ट त्या ठिकाणी जे रामोशी समाजाचे नेते MM मदने त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी पाहून त्यांची साफसफाई दुनियादारी बाकीचं सगळं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि करत होते. शोधून मला वाटते बऱ्यापैकी त्यांनी ती समाधी काढली. पण त्या ठिकाणी आपलं वाढप्या जर ओळखीचा नसेल तर आपल्या ताटामध्ये काही पडत नाही आणि तसं बाकीचं कुणालाही तिथं सुचलं नाही. पण ज्यावेळेस MMनीच काही गोष्टी पडळकर साहेबांना सांगितल्या आणि पडळकर साहेबांनी तो मुद्दा उचलून धरला, तो मुद्दा मांडला. विधान परिषदेमध्ये काही ठिकाणी लक्षवेधी त्याच्यावरती लावली. अनेक त्या ठिकाणी आता रोड बाकीचे झाले, बरंच वरती काम त्या ठिकाणी झाले. राष्ट्रीय स्मारकाकरता परत 20 कोटीचं त्या ठिकाणी बाकीचा निधी येणार आहे. काही निधी बऱ्यापैकी त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि गोपीचंद पडळकर ही अशी व्यक्ती आहे की रामोशी आणि धनगर समाज जे आहे, मी प्रत्येक भाषणामध्ये माझ्या सांगतो की जे घोंगडीचा धागा आहे त्या धाग्याप्रमाणे ही सर्व इनल्या गेलेला आहे. ही दोन जी जाती आहेत म्हणून त्या व्यक्तीला काही का होईना आपली आपुलकी आहे आणि आपले सर्व म्हणणं सर्व मागण्या त्या ठिकाणी ते मांडत आहेत. भैरजी नाईकांचा जो इतिहास आणि सर्व आपल्या सर्व बाकीच्यांना माहीत आहे. इतक्या दिवस तिथं कुणीही जात नव्हतं, कुणी येत नव्हतं. पण आता सर्व त्या ठिकाणी जाती नेते अनेक नेते त्या ठिकाणी येतील. पण त्या ठिकाणी ह्या व्यक्तींनी त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपलं हे केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भरपूर काही त्या ठिकाणी होणार आहे. नाना, तुमच्या मित्राला पडळकर साहेबांना विधान परिषदेवरती पुरस्कार मिळाला, त्याबद्दल तुम्ही कशा शुभेच्छा दिल्या? आनंदाचीच बाब आहे की ज्या व्यक्तीने एक जात न पाहता त्या ठिकाणी अनेक ज्या गोरगरीब जनता आहे, 18 पगड जाती आहे, त्या प्रत्येक जाती धर्मातला मुद्दे याच्यामध्ये अधिवेशनामध्ये मांडून ती पूर्ण करण्याचे त्यांनी प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त समाजापर्यंत गेले आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला. आपल्याला त्यांना तर शुभेच्छा दिल्याच, पण महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाकरता त्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे महाराष्ट्रातून सर्व समाजांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सागर, पाहू शकता आपण, हे होते जय मल्हार क्रांती संघटनेचे लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब. यांनी आपल्याला अनेक विषयावरती, समाजाच्या अनेक प्रश्नावरती जे काम सरकारने केलं त्या विषयावरती माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद.